हॅलो. काय म्हणली? आवाज येतोय माझा? हो हो येतोय. ओके, आपण स्टार्ट करूयात. ठीक आहे. ते लास्ट लेक्चरला आपलं काय काय झालेलं? कोण सांगताय? लास्ट लेक्चर. Vector space and vector generated space by given vector space. येस, वेक्टर स्पेसचे एक्झाम्पल्स झाले होते. ठीक आहे. त्याच्यानंतर सबस्पेस. मी स्क्रीन शेअर करते. ओके, स्क्रीन दिसते सगळ्यांना? Yes, ma'am. ओके, एकच मिनिट. ठीक आहे. लास्ट लेक्चरला आपलं वेक्टर स्पेस आपण बघितलेलं. वेक्टर स्पेसची डेफिनेशन. ठीक आहे. वेक्टर स्पेसचे एक्झाम्पल्स. थोडंसं लवकर जॉईन करत जा, कारण की पुन्हा सुरू केल्यानंतर ना लास्ट लेक्चरला स्क्रीन दिसते सगळ्यांना? आवाज येतोय? हो मॅम, येतोय आवाज. ओके. लास्ट लेक्चरला आपण पाहिलं होतं वेक्टर स्पेस म्हणजे काय. दॅट इज वेक्टर स्पेसची डेफिनेशन बघितली होती. वेक्टर स्पेससाठी आपण दोन कंडिशन्स चेक करतो. एक वेक्टर ऍडिशनची आणि एक वेक्टर मल्टिप्लिकेशनची. जर आपल्या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर आपण काय म्हणतो, गिवन सेट ऑफ वेक्टर्स आर अ वेक्टर स्पेस. जर त्यात दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय व्हाव्या लागतात, त्यातली एकही कंडिशन जरी फेल गेली तरी आपण तिथे काय तो वेक्टर स्पेस नसणार आहे. गिवन सेट ऑफ वेक्टर्स आर नॉट अ वेक्टर स्पेस. त्याच्यासाठी आपल्याला दोन्ही कंडिशन चेक करायच्यात. त्याच्यानंतर आपण वेक्टर स्पेसचे बेसिक सिंपल एक्झाम्पल्स बघितले होते. त्याच्यानंतर सबस्पेस बघितलेला. ठीक आहे. सबस्पेसची डेफिनेशन. सबस्पेस साठी सुद्धा आपण ज्या वेक्टर स्पेसची कंडिशन असते त्याच दोन्ही कंडिशन्स आपण सबस्पेस साठी चेक करतो. दोन्ही कंडिशन चेक केल्या तरच गिवन वेक्टर हा सबस्पेस आहे आपण असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर सबस्पेस नंतर डायमेन्शन ऑफ अ वेक्टर स्पेस. डायमेन्शनची डेफिनेशन बघितली होती. डायमेन्शन्सचे एक्झाम्पल्स बघितले होते. आणि वेक्टर स्पेस जनरेटेड बाय गिवन सेट ऑफ वेक्टर्सची डेफिनेशन बघितली होती आणि त्याचा एक थेरम बघितला होता. ठीक आहे. एवढं सगळं आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं. आता आपल्याला दोन आपले थेरम्स राहिलेले आहेत. खूप इम्पॉर्टंट आहेत, ते आपण बघणार आहे आजच्या लेक्चरला. ऑर्थोगोनल वेक्टरची आपण डेफिनेशन बघितली होती. ऑर्थोनॉर्मल वेक्टर म्हणजे काय बघितलं होतं. आज आपण ऑर्थोगोनल बेसिस म्हणजे काय आणि ऑर्थोनॉर्मल बेसिस म्हणजे काय हे बघणार आहे. आता ऑर्थोगोनल वेक्टरची डेफिनेशन काय होती बघा. Two vectors, vector x and vector y are said to be orthogonal if its scalar product is 0. जेव्हा त्या दोन वेक्टरचा स्केलर प्रोडक्ट हा 0 असतो तेव्हा आपण काय म्हणतो, गिवन वेक्टर्स आर ऑर्थोगोनल वेक्टर. आणि सेम ऑर्थोनॉर्मल वेक्टर कधी असतो की एकतर तो वेक्टर हा ऑर्थोगोनल पाहिजे आणि त्याची नॉर्म म्हणजे त्या वेक्टरची लेंथ ही 1 आली पाहिजे. ठीक आहे. तेव्हा तो काय असतो, ऑर्थोनॉर्मल वेक्टर. आज आपण डेफिनेशन बघणार आहे. ह्या झाल्या ऑर्थोगोनल वेक्टर आणि ऑर्थोनॉर्मल वेक्टर. आज आपण बघणार आहे ऑर्थोगोनल बेसिस आणि ऑर्थोनॉर्मल बेसिसचे डेफिनेशन आणि काही थेरम्स. ठीक आहे. आवाज येतोय ना? हो मॅम. हो. स्क्रीन दिसत आहे ना सगळ्यांना? हो मॅम.
ओके, आपण लिनियरली इंडिपेंडंट साठीचे हे जे काही लेमाज आहेत ते बघितल्या होत्या. एनी superset of linearly dependent set of vectors is linearly dependent. हा एक लेमा आधी आपण पाहिला होता. आणि एनी सबसेट ऑफ लिनियरली इंडिपेंडंट सेट ऑफ वेक्टर्स इज ऑल्सो लिनियरली इंडिपेंडंट. हे दोन लेमा आपण पाहिले होते. त्याच्यानंतर स्पॅनिंग सेट पाहिला होता. बेसिस म्हणजे काय पण पाहिलं होतं. बेसिस मध्ये आपण दोन कंडिशन चेक करतो, तो वेक्टर हा लिनियरली इंडिपेंडंट आहे की नाही आणि तो स्पॅनिंग सेट आहे की नाही. जर दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर तो काय असतो, बेसिस असतो. गिव्हन वेक्टर इज अ बेसिस. आता बेसिस वरचा आपण एक थेरम बघणार आहे. खूप लेट जॉईन करता, निवांत पहिले 15 मिनिटं 9:05 पर्यंत प्लीज जॉईन करत जा, कारण एकदा स्क्रीन शेअर केली की मग पुन्हा सारखं ऍडमिट करून घ्यावं लागतं. ठीक आहे, आता आपण थेरम बघणार आहे बेसिस वरचा. सगळ्यांना स्क्रीन दिसते ना? तर थेरमचं स्टेटमेंट असं आहे, गिव्हन सेट ऑफ बेसिस वेक्टर्स a1 a2 ar for Rn and any other non-null vector b in Rn, then in the representation of vector b as a linear combination of a1 a2 ar, that is vector b चं linear combination असं आहे, vector b is equal to summation of I running from 1 to r alpha I ai vector. Here alpha I is a scalar quantity. Any vector ai for which alpha I is not equal to 0 is replaced by b vector, then the set of r vectors is also basis for Rn. आता स्टेटमेंट वाचल्यानंतर ना जरा कन्फ्युजन होईल, तर इन शॉर्ट मध्ये मी सांगते की जर तुमच्याकडे a1 a2 ar एवढे वेक्टर्स असतील, a1 a2 ar हे वेक्टर्स आहेत आणि ते बेसिस आहे. स्टेटमेंट मध्ये गिव्हन दिलेलं आहे की a1 a2 ar आर अ बेसिस वेक्टर्स. तर मग पुढे काय आणि त्यांनी एक अनादर वेक्टर कन्सिडर केलेला आहे, वेक्टर बी. त्याचं लिनियर कॉम्बिनेशन आहे समेशन ऑफ अल्फा आय ए आय वेक्टर. ठीक आहे, तर जेव्हा हा गिव्हन सेट ऑफ वेक्टर आहे, बेसिस वेक्टर आहे a1 a2 ar, त्यातला कोणताही एक वेक्टर जर तुम्ही वेक्टर बी ने रिप्लेस केला, a1 a2 ar मधला कोणताही एक वेक्टर जर तुम्ही वेक्टर बी ने रिप्लेस केला, तर जे न्यू कलेक्शन मिळणार आहे तुम्हाला वेक्टर्सचं, ते सुद्धा बेसिस आहे हे आपल्याला प्रूफ करायचंय. स्टेटमेंट समजताय का? हॅलो, आवाज येतोय? बोला कोणीतरी. मिस पुन्हा सांगा ना एकदा. हा, परत सांगते, समजलं नसेल तर तेच मी विचारते की तुम्ही पुन्हा विचारा. स्टेटमेंट वाचून तुम्हाला डिरेक्टली समजणार नाही. बघा, तुमच्याकडे एक बेसिस वेक्टर आहे, कोणता? a1 a2 ar. ठीक आहे, हा बेसिस वेक्टर आहे आणि एक अनादर वेक्टर कन्सिडर केलेला आहे, वेक्टर बी, आणि त्याचं लिनियर कॉम्बिनेशन आहे समेशन ऑफ अल्फा आय ए आय वेक्टर. ठीक आहे, एक बेसिस वेक्टर आणि एक अनादर वेक्टर, वेक्टर बी, आणि त्याचा लिनियर कॉम्बिनेशन घेतलेला आहे. आता स्टेटमेंट असं आहे की हा जो बेसिस वेक्टर आहे a1 a2 ar, त्यातला कोणताही एक वेक्टर जर तुम्ही वेक्टर बी ने रिप्लेस केला, तर जे न्यू कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे वेक्टर्सचं, ते सुद्धा बेसिस असतं, हे आपल्याला प्रूफ करायचंय. समजतंय स्टेटमेंट? हॅलो, येस मॅडम. हा मिस. ओके, समजतंय. आता आपल्याला हा जे न्यू कलेक्शन आपल्याला मिळणार आहे ते बेसिस आहे की नाही हे चेक करायचं. आता बेसिस आहे की नाही हे चेक करायचं म्हणजे आपल्याला कोणत्या कंडिशन्स चेक कराव्या लागतील? बेसिस साठी आपण कोणत्या कंडिशन्स चेक करतो? इंडिपेंडेंट अँड स्पॅनिंग सेट. बरोबर, तो एक तर पहिली कंडिशन की तो लिनियरली इंडिपेंडंट पाहिजे, बरोबर, आणि सेकंड कंडिशन की तो
स्पॅनिंग सेट पाहिजे. म्हणजे आपण एक नवीन वेक्टर कन्सिडर करतो आणि तो स्पॅनिंग आहे की नाही हा चेक करतो. जर दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्यात तर आपण काय म्हणतो, गिवन वेक्टर आर अ बेसिस. ठीक आहे. म्हणजे आता ह्या थेरम आपल्याला 2 पार्टमध्ये प्रूव्ह करायचा आहे, पार्ट 1 मध्ये आणि पार्ट 2 मध्ये. पार्ट 1 मध्ये आपण प्रूव्ह काय करणार आहे की हा जे न्यू कलेक्शन आपण कन्सिडर करणार आहे ते लिनियरली इंडिपेंडेंट आहे की नाही. ठीक आहे. पार्ट 1 मध्ये आपण हे प्रूव्ह करणार आणि पार्ट 2 मध्ये आपण काय प्रूव्ह करणार की तो स्पॅनिंग सेट आहे की नाही. त्यामुळे हा थेरम आपल्याला 2 पार्टमध्ये बघायचा आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये. ठीक आहे. ठीक आहे. आता आपण पार्ट 1चं प्रूफ बघूयात. की पार्ट 1 मध्ये बघा आता, लेट A1 वेक्टर A2 वेक्टर अप टू AR वेक्टर बी द सेट ऑफ बेसिस वेक्टर अँड वी अज्युम दॅट अल्फा आर इज नॉट इक्वल टू 0. ठीक आहे. आता आपल्या स्टेटमेंटमध्येच दिलेलं आहे अल्फा आय जी स्केलर क्वांटिटी आहे विच इज नॉट इक्वल टू 0. त्यामुळे इथे कन्सिडर काय केलेलं आहे, A1 A2 AR हे बेसिस आहेतच, हे स्टेटमेंटमध्येच आहे आपल्याकडे. A1 A2 AR be the set of basis vectors and we assume that alpha r is not equal to 0. Now replace AR वेक्टर बाय वेक्टर B. जो AR वेक्टर आहे तो आपण कशाने रिप्लेस करणार आहे, वेक्टर B ने. देन द न्यू कलेक्शन सेट ऑफ बेसिस इज, म्हणजे आता AR हा जो वेक्टर आहे आपल्या बेसिस वेक्टर मधला तो आपण वेक्टर B ने रिप्लेस करणार. म्हणजे आपल्याला एक नवीन कलेक्शन मिळेल. ते काय असणार आहे, A1 वेक्टर A2 वेक्टर AR च्या आधीचा वेक्टर AR मायनस 1, म्हणजे A1 वेक्टर A2 वेक्टर AR मायनस 1 वेक्टर आणि AR आपण रिप्लेस करतोय वेक्टर B ने. म्हणजे हे असं न्यू कलेक्शन मिळेल. A1 वेक्टर A2 वेक्टर अप टू AR मायनस 1 वेक्टर कॉमा B वेक्टर. This is the new collection and vector B is a linear combination of AI vector. Vector B हे linear combination आहे AI vectorचा. स्टेटमेंट मध्येच आपल्याला गिवन दिलेले आहे ते. Now we have to prove that A1 vector A2 vector up to AR minus 1 vector comma B vector बी द बेसिस वेक्टर. हे आपल्याला प्रूव्ह करायचे. A1 A2 चे नवीन कलेक्शन आपल्याला मिळालेलं आहे. A1 वेक्टर A2 वेक्टर अप टू AR मायनस 1 वेक्टर कॉमा B वेक्टर बी द बेसिस वेक्टर. हा काय बेसिस वेक्टर आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता हे प्रूव्ह करण्यासाठी आपण फर्स्ट कंडिशन चेक करणार की तो लिनियरली इंडिपेंडंट आहे की नाही. जे न्यू कलेक्शन आहे ते लिनियरली इंडिपेंडंट आहे की नाही. To show that A1 vector, A2 vector up to AR minus 1 comma B vector are linearly independent. First, consider the linear combination. आता आपल्याला पहिल्यांदा लिनियरली इंडिपेंडंट आहे की नाही त्याच्यासाठी आपण चेक करण्यासाठी आपण लिनियर कॉम्बिनेशन घेतो. आता आपण न्यू कलेक्शन जे आहे त्याचं लिनियर कॉम्बिनेशन घेणार. मग ते लिनियर कॉम्बिनेशन काय येईल, समेशन ऑफ I रनिंग फ्रॉम 1 to R minus 1 डेल्टा I AI वेक्टर प्लस डेल्टा R वेक्टर B इज इक्वल टू 0 वेक्टर. ठीक आहे. जे आपलं न्यू कलेक्शन आहे त्याचं फक्त आपण लिनियर कॉम्बिनेशन घेतलेलं आहे. समेशन ऑफ I रनिंग फ्रॉम 1 to R minus 1 डेल्टा I AI वेक्टर प्लस डेल्टा R B वेक्टर इज इक्वल टू 0 वेक्टर. इथं डेल्टा I आणि डेल्टा R हे काय आहेत, स्केलर क्वांटिटीज आहेत. डेल्टा I आणि डेल्टा R स्केलर क्वांटिटीज आहेत. त्याचं फक्त आपण लिनियर कॉम्बिनेशन घेतलेलं आहे. त्याला इक्वेशन 1 दिलं. आता आपल्याला हे इक्वेशन फक्त सॉल्व्ह करायचं आहे. आता पुढे बघा, सबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ वेक्टर बी इन इक्वेशन 1 वी गेट. आता जे आपल्या थेरमच्या स्टेटमेंटमध्ये जे वेक्टर बी साठी लिनियर कॉम्बिनेशन दिलेलं आहे ते आपण काय करणार आहे, ह्या इक्वेशन 1 मध्ये पुट करणार आहे वेक्टर बीच्या जागी. म्हणजे काय मिळेल आपल्याला, समेशन ऑफ I रनिंग फ्रॉम 1 to R मायनस 1 डेल्टा I AI वेक्टर प्लस डेल्टा R आणि वेक्टर बी हा आपण लिनियर कॉम्बिनेशननी रिप्लेस करणार. दॅट इज डेल्टा R इंटू समेशन ऑफ I रनिंग फ्रॉम 1 to R अल्फा I इंटू AI वेक्टर इज इक्वल टू 0 वेक्टर. ठीक आहे. फक्त वेक्टर बी ची व्हॅल्यू पुट केलेली आहे लिनियर कॉम्बिनेशन मध्ये.
त्याच्यानंतर ना कॉमन टर्म्स एकत्र घेतल्यात. समेशन ऑफ आय रनिंग फ्रॉम 1 to r-1 डेल्टा आय प्लस डेल्टा आर अल्फा आय स्केलर क्वांटिटीज इंटू ए आय व्हेक्टर प्लस डेल्टा आर एक्सपांड केलेला आहे फक्त डेल्टा आर अल्फा आर ए आर वेक्टर इज इक्वल टू 0 वेक्टर. ठीक आहे, फक्त एक्सपांड केलेले आहेत, कॉमन टर्म्स एकत्र घेतलेले आहेत, तेच इक्वेशन. आता वी नो दॅट अल्फा आय इज नॉट इक्वल टू 0. आपल्या स्टेटमेंटमध्येच दिलेलं आहे आपल्याला की अल्फा आय इज नॉट इक्वल टू 0. आणि काय दिलेलं आहे की A1 वेक्टर, A2 वेक्टर आणि AR वेक्टर आर लिनियरली इंडिपेंडंट. म्हणजे A1, A2, AR हे बेसिस आहेत असं गिव्हन दिलेलं आहे स्टेटमेंटमध्ये. आता ते A1, A2, AR हे बेसिस आहेत म्हणजे ते लिनियरली इंडिपेंडंट पण असणार आहे तिथे, बरोबर ना? हा, मग अल्फा इज नॉट इक्वल टू 0 ही एक कंडिशन दिलेली आहे आणि A1, A2, AR हे बेसिस आहेत. म्हणजे बेसिस आहेत म्हणजे तिथे ते लिनियरली इंडिपेंडंट सुद्धा असणार आहेत A1, A2, AR. देअरफोर डेल्टा आय प्लस डेल्टा आर अल्फा आय इज इक्वल टू 0. आता ते लिनियरली इंडिपेंडंट आहेत म्हणजे काय, त्याच्या स्केलर क्वांटिटीज हे 0 असणार आहेत. म्हणजे वरच्या जे आपलं स्टेटमेंट आहे त्याच्या स्केलर क्वांटिटीज सुद्धा 0 होणार. डेल्टा आय प्लस जी ब्रॅकेट मधली आपली क्वांटिटी आहे डेल्टा आय प्लस डेल्टा आर इंटू अल्फा आय इज 0 अँड डेल्टा आर इंटू अल्फा आर ही जी स्केलर क्वांटिटी आहे ती पण काय असणार आहे, 0 असणार आहे. ओके, बट वी नो दॅट अल्फा आर इज नॉट इक्वल टू 0. आपण सुरुवातीलाच कन्सिडर करताना काय केलेलं, अल्फा आर इज नॉट इक्वल टू 0 विच इम्प्लाइज, म्हणजे अल्फा आर जर 0 नाहीये तर काय ऑब्विसली डेल्टा आर हा 0 असला पाहिजे, बरोबर ना? अल्फा आर इज नॉट इक्वल टू 0 विच इम्प्लाइज डेल्टा आर इज इक्वल टू 0. मग डेल्टा आर जर 0 असेल तर आपली पहिली A1, A2, AR मायनस A1, A2, AR पर्यंत तर ते लिनियरली इंडिपेंडंट आहेत. पण जर वेक्टर बी ची व्हॅल्यू आपण पुट करून जे पुढची व्हॅल्यू होती आपली डेल्टा आर इंटू अल्फा आर इंटू AR वेक्टर, तो सुद्धा डेल्टा आर 0 झाला म्हणजे त्याची स्केलर क्वांटिटी सुद्धा 0 झाली. म्हणजे ते जे न्यू कलेक्शन आहे आपलं ते पूर्ण काय झालं, लिनियरली इंडिपेंडंट झालं, कारण त्याच्या सगळ्या स्केलर क्वांटिटीज आपल्याला काय मिळाल्या, 0 मिळाल्या, बरोबर ना? म्हणजे तिथे म्हणजे इथे प्रूफ काय झालं की A1, A2, AR-1, B वेक्टर इज लिनियरली इंडिपेंडंट सेट ऑफ वेक्टर. कळलं का? पार्ट फर्स्ट समजला का? हो मॅडम. हा, कोणाला समजलं नसेल तर सांगा, मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करते. सगळ्यांना समजलंय पार्ट 1? समजलंय ना? ओके, म्हणजे आपण पार्ट 2 कडे जाऊयात आता. आता पार्ट 2 मध्ये आपल्याला प्रूफ काय करायचंय, तो स्पॅनिंग सेट आहे की नाही, बरोबर? हॅलो, हॅलो. पार्ट 2 मध्ये आपल्याला प्रूफ करायचंय की तो स्पॅनिंग सेट आहे की नाही, जे न्यू कलेक्शन आपण कन्सिडर केलंय ते स्पॅनिंग सेट आहे की नाही. आता स्पॅनिंग सेट आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण काय करतो, एक अनादर वेक्टर कन्सिडर करतो आणि त्याचा लिनियर, तो वेक्टर इज इक्वल टू लिनियर कॉम्बिनेशन, जो गिव्हन वेक्टर असतो. सपोज तुमच्याकडे A1, A2, AR हा गिव्हन वेक्टर आहे आणि तो स्पॅनिंग सेट आहे की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे. तर तुम्ही काय करता, एक अनादर वेक्टर, सपोज एक्स वेक्टर कन्सिडर केला तर तो अनादर वेक्टर इज इक्वल टू गिव्हन वेक्टरचं लिनियर कॉम्बिनेशन. म्हणजे लिनियर कॉम्बिनेशन घेऊन जर तुम्हाला पुन्हा तो जो आपण कन्सिडर केलेला आहे तोच वेक्टर मिळाला तर आपण काय म्हणतो तिथे की गिव्हन वेक्टर इज अ स्पॅनिंग सेट. आता आपल्याला इथे हेच प्रूव्ह करायचं पार्ट 2 मध्ये. नाव वी हॅव टू प्रूव्ह दॅट any vector x from Rn can be expressed as a linear combination of A1, A2,
अप टू AR-1, बी व्हेक्टर. ठीक आहे. सेम की अनदर व्हेक्टर कन्सिडर केला व्हेक्टर एक्स, आणि तो व्हेक्टर एक्स इज इक्वल टू आपल्याला काय घ्यायचं, लिनियर कॉम्बिनेशन, जे आपण न्यू कलेक्शन घेतलेलं आहे व्हेक्टरचं त्याचं लिनियर कॉम्बिनेशन. Therefore, consider vector x is equal to summation of I running from 1 to r lambda I ai vector. 1 to r घेतलेला आहे इथं. x vector is equal to I running from 1 to r lambda I ai vector. याला इक्वेशन 1 दिलं. आणि वेक्टर बी काय आहे आपला, वेक्टर बी इज इक्वल टू समेशन ऑफ I रनिंग फ्रॉम 1 to r अल्फा आय ए आय वेक्टर. इथं लॅम्बडा आय आणि अल्फा आय ह्या स्केलर क्वांटिटीज आहेत. ठीक आहे. तर एक एक्स वेक्टर कन्सिडर केला आणि गिवन वेक्टर वेक्टर बी. वेक्टर बी इज इक्वल टू समेशन ऑफ आय रनिंग फ्रॉम 1 to r अल्फा आय ए आय वेक्टर, विच इज इक्वल टू, फक्त एक्सपांड केलेलं आहे हे इक्वेशन, अल्फा 1 A1 वेक्टर प्लस अल्फा 2 A2 वेक्टर up to alpha r AR vector. But alpha r is not equal to 0 स्टेटमेंट मध्ये आपल्याला दिलेला आहे अल्फा is not equal to 0. सो आपण कन्सिडर करतोय की अल्फा r is also not equal to 0. Therefore AR vector is equal to, आता AR vector ची व्हॅल्यू काढलेली आहे फक्त, AR vector is equal to वेक्टर B अपॉन अल्फा आर, कारण AR वेक्टरला स्केलर क्वांटिटीने मल्टिप्लाय केलेला आहे, म्हणजे ती इकडे आल्यानंतर तो डिवाइडला जाणार अल्फा आर. म्हणजे AR इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला इक्वेशन, वेक्टर AR इज इक्वल टू वेक्टर B अपॉन अल्फा आर मायनस राहिलेल्या सगळ्या क्वांटिटीज अल्फा 1 इंटू A1 वेक्टर प्लस अल्फा 2 इंटू A2 वेक्टर up to alpha r minus 1 into AR minus 1 vector divided by alpha r. ठीक आहे. फक्त AR वेक्टरची व्हॅल्यू काढलेली आहे. Therefore AR vector is equal to vector B upon alpha r minus summation of I running from 1 to r minus 1 alpha I ai vector upon alpha r. आहे तसंच वरचं जसं इक्वेशन आहे तेच इक्वेशन आहे, त्याला इक्वेशन 2 दिलेलं आहे. नाव पुट इक्वेशन 2 इन इक्वेशन 1 वी गेट. आता जे इक्वेशन सेकंड आहे ते काय करणार आहे आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करणार आहे. इक्वेशन 1 काय आहे, एक्स वेक्टर इज इक्वल टू समेशन ऑफ आय रनिंग फ्रॉम 1 to r लॅम्बडा आय ए आय वेक्टर इज इक्वल टू, तेच पुन्हा स्प्लिट केलेलं आहे, समेशन ऑफ आय रनिंग फ्रॉम 1 to r minus 1 लॅम्बडा आय ए आय वेक्टर प्लस लॅम्बडा आर इंटू ए आर वेक्टर. आणि ए आर वेक्टरची जी व्हॅल्यू आपण काढलेली आहे ती व्हॅल्यू आपण इथे ए आर वेक्टरची व्हॅल्यू पुट करणार आहे ह्या इक्वेशन मध्ये. आपल्याला काय मिळेल, समेशन ऑफ आय रनिंग फ्रॉम 1 to r minus 1 लॅम्बडा आय ए आय वेक्टर प्लस लॅम्बडा आर इंटू ए आर वेक्टरची व्हॅल्यू पुट केली बी वेक्टर अपॉन अल्फा आर मायनस समेशन ऑफ आय रनिंग फ्रॉम 1 to r minus 1 अल्फा आय ए आय वेक्टर अपॉन अल्फा आर विच इज इक्वल टू, फक्त कॉमन टर्म्स एकत्र घेतलेले आहेत, समेशन ऑफ आय रनिंग फ्रॉम 1 to r minus 1 इकडे लॅम्बडा आय मायनस इकडचा लॅम्बडा आर इंटू अल्फा आय अपॉन अल्फा आर इंटू ए आय व्हेक्टर. ए आयच्या सगळ्या टर्म्स कॉमन घेतलेल्या आहेत प्लस राहिलेल्या टर्म प्लस बी व्हेक्टर इंटू लॅम्बडा आर अपॉन अल्फा आर. ठीक आहे. Therefore x vector is a linear combination of the new set of vectors. आता इथे आपल्याला काय मिळाला, x वेक्टर्स कशाचं लिनियर कॉम्बिनेशन मिळालं, न्यू सेट ऑफ वेक्टर, म्हणजे A1 A2 AR A1 वेक्टर A2 वेक्टर अप टू AR minus 1 वेक्टर कॉमा वेक्टर B असं लिनियर कॉम्बिनेशन मिळालं. पुन्हा वेक्टर x हे, म्हणजे याच्यावरून काय झालं, आपलं सेकंड पार्ट पण प्रूफ झाला की तो स्पॅनिंग सेट असणार आहे.
ठीक आहे, आपल्याला पुन्हा न्यू कलेक्शनचाच लिनियर कॉम्बिनेशन मिळालं जो आपण अनदर वेक्टर कन्सिडर केला होता तो. त्यामुळे फ्रॉम पार्ट 1 अँड पार्ट 2 न्यू कलेक्शन ऑफ वेक्टर A1 A2 अप टू AR-1 कॉमा बी वेक्टर इज अ बेसिस वेक्टर. म्हणजे इथे आपण पार्ट 1 मध्ये प्रूव्ह केलं की तो लिनियरली इंडिपेंडंट आहे आणि पार्ट 2 मध्ये आपण प्रूव्ह केलं की तो स्पॅनिंग सेट आहे. म्हणजे जे आपण एक्स न्यू वेक्टर कन्सिडर केलेला एक्स आणि जे आपलं कलेक्शन होतं न्यू कलेक्शन तो एक्स वेक्टर इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ए न्यू सेट ऑफ वेक्टर्स, हेन्स इट इज द बेसिस वेक्टर. समजलं का थेरम? हॅलो, 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 आवाज येतोय की नाही माझा? हो येतोय मॅडम. ओके, थेरम समजला का? हो नाही काय? मॅम पार्ट 2 जरा नवीन एक्सप्लेन करा. कोणत्या? पार्ट सेकंड. पार्ट सेकंड का? हा. ओके. बघा, पार्ट 2 मध्ये आपल्याला प्रूफ काय करायचंय की तो तो स्पॅनिंग सेट आहे की नाही, बरोबर. म्हणजे त्याच्यासाठी स्पॅनिंग सेट साठी आपण आपली कंडिशन काय असते की आपण एक अनदर वेक्टर कन्सिडर करतो आणि तो वेक्टर इज इक्वल टू गिवन वेक्टरचं लिनियर कॉम्बिनेशन, बरोबर. आता मग आपल्याला हेच प्रूफ करायचंय. नाउ वी हॅव टू प्रूव्ह दॅट एनी वेक्टर एक्स from Rn can be expressed as a linear combination of A1, A2, AR-1, B vector. हे आपलं न्यू कलेक्शन आहे. म्हणजे एक्स वेक्टर इज इक्वल टू आपल्याला याचं लिनियर कॉम्बिनेशन मिळालं पाहिजे. ठीक आहे. आता एक्स वेक्टर आपण कन्सिडर केला आधी की समेशन ऑफ आय रनिंग फ्रॉम 1 टू R लॅम्बडा आय ए आय वेक्टर. ठीक आहे. जो आधीचा बेसिस वेक्टर होता आपला A1, A2 अप टू AR. ठीक आहे, AR वेक्टरचा असा बेसिस वेक्टर होता आपल्याला गिवन दिलेला. आपण फक्त काय केलंय, तोच बेसिस वेक्टर ठेवलेला आहे आणि त्याचा एक अनदर वेक्टर कन्सिडर केला आणि त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन घेतलेलं आहे. एक्स वेक्टर इज इक्वल टू समेशन ऑफ आय रनिंग फ्रॉम 1 टू R लॅम्बडा आय ए आय वेक्टर. याला इक्वेशन 1 दिलं. त्याच्यानंतर गिवन दिलेलं आहे वेक्टर बी आपल्याला, त्याचं लिनियर कॉम्बिनेशन आहे समेशन ऑफ आय रनिंग फ्रॉम 1 टू R अल्फा आय ए आय वेक्टर. ठीक आहे. आता हा बी वेक्टर फक्त स्प्लिट केलेला आहे अल्फा 1 इंटू A1 वेक्टर प्लस अल्फा 2 इंटू A2 वेक्टर अप टू अल्फा आर इंटू AR वेक्टर. इथं लॅम्बडा आय आणि अल्फा आय ह्या स्केलर क्वांटिटीज आहेत. बट अल्फा आर इज नॉट इक्वल टू 0. देअरफोर आता हा जो वेक्टर बी आपण स्प्लिट केलेला आहे त्याच्यामध्ये आपण काय केलं, फक्त AR ची त्याच्यावरून आपण AR ची वेक्टर AR ची व्हॅल्यू काढली. वेक्टर AR ची व्हॅल्यू काय मिळणार आहे आपल्याला, वेक्टर बी एक इक्वेशन मिळेल आपल्याला नवीन. वेक्टर AR इज इक्वल टू वेक्टर बी अपॉन अल्फा आर मायनस ब्रॅकेटमध्ये अल्फा 1 इंटू A1 वेक्टर प्लस अल्फा 2 इंटू A2 वेक्टर अप टू अल्फा R-1 इंटू AR-1 वेक्टर अपॉन अल्फा आर. अशी AR साठी आपल्याला इक्वेशन मिळालं. ठीक आहे. आता हे इक्वेशन आपण काय करणार आहे, एक्स वेक्टरचं जे आपलं फर्स्ट इक्वेशन आहे त्याच्यात ही AR ची व्हॅल्यू आपण पुट करणार आहे. आता एक्स वेक्टर काय होता आपला, एक्स वेक्टर इज इक्वल टू समेशन ऑफ आय रनिंग फ्रॉम 1 टू R लॅम्बडा आय ए आय वेक्टर इज इक्वल टू समेशन ऑफ, ते फक्त स्प्लिट केलेलं आहे, समेशन ऑफ आय रनिंग फ्रॉम 1 टू R-1. R-1च्या टर्म एका साईडला घेतलेले आहेत प्लस आर्थ टर्म असं ते स्प्लिट केलेलं आहे. समेशन ऑफ आय रनिंग फ्रॉम 1 टू R-1 लॅम्बडा आय ए आय वेक्टर प्लस लॅम्बडा आर इंटू AR वेक्टर विच इज इक्वल टू, आता इथे जो हा AR वेक्टर आहे ती व्हॅल्यू आपल्याला जो आपल्याला वरती मिळालेला आहे AR वेक्टरसाठी इक्वेशन ते आपल्याला इथे पुट करायचं आहे. म्हणजे काय मिळणार आहे आपल्याला, समेशन ऑफ आय रनिंग फ्रॉम 1 टू R-1 लॅम्बडा आय ए आय वेक्टर प्लस
लॅम्बडा आर इंटू AR ची व्हॅल्यू पुट केली, बी व्हेक्टर अपॉन अल्फा आर मायनस समेशन ऑफ आय रनिंग फ्रॉम 1 to r minus 1 अल्फा आय AI व्हेक्टर अपॉन अल्फा आर. व्हॅल्यू फक्त पुट केलेली आहे AR व्हेक्टरची, विच इज इक्वल टू, आता इथे काय केलंय, फक्त AI च्या जेवढ्या काही टर्म्स आहेत तेवढ्या एकत्र केलेल्या आहेत. समेशन ऑफ आय रनिंग फ्रॉम 1 to r minus 1 लॅम्बडा आय मायनस लॅम्बडा आर इंटू अल्फा आय अपॉन अल्फा आर इंटू AI व्हेक्टर. AIच्या सगळ्या टर्म्स एकत्र घेतलेल्या आहेत प्लस राहिलेल्या टर्म्स म्हणजे बी व्हेक्टर इंटू लॅम्बडा आर अपॉन अल्फा आर. म्हणजे इथं आपल्याला पूर्ण लिनियर कॉम्बिनेशन मिळालं. A1 व्हेक्टर, A2 व्हेक्टर अप टू AR मायनस 1 पर्यंतच्या टर्म प्लस बी व्हेक्टर साठीचं लिनियर कॉम्बिनेशन मिळालं. दॅट इज एक्स व्हेक्टर इज लिनियर कॉम्बिनेशन ऑफ दी न्यू सेट ऑफ व्हेक्टर A1 व्हेक्टर, A2 व्हेक्टर अप टू AR मायनस 1 व्हेक्टर कॉमा बी व्हेक्टर साठीचं असं हे आपल्याला लिनियर कॉम्बिनेशन मिळालं. म्हणजे इथे आपलं प्रूफ झालं की जो आपण कन्सिडर केलेला एक्स वेक्टर आहे हा ऑब्व्हियसली स्पॅनिंग सेट असणार आहे. पार्ट सेकंड मध्ये आपल्याला तेच प्रूफ करायचं होतं, कारण अनदर वेक्टर आपल्याला काय मिळाला, जो आपण अनदर वेक्टर कन्सिडर केलेला आहे एक्स वेक्टर, तो आपल्याला न्यू कलेक्शन जे आपण कन्सिडर केलं होतं त्याचं लिनियर कॉम्बिनेशन मिळालं. म्हणजे इथे काय म्हणू शकतो आपण की हा वेक्टर जो आहे वेक्टर एक्स तो काय स्पॅनिंग सेट आहे. पार्ट 1 मध्ये आपण तो लिनियरली इंडिपेंडेंट आहे हे प्रूफ केलेलं, पार्ट 2 मध्ये तो स्पॅनिंग सेट आहे हे प्रूफ केलं. आणि याच्यावरून फ्रॉम पार्ट 1 आणि पार्ट 2 वी कॅन से दॅट न्यू कलेक्शन ऑफ वेक्टर A1 वेक्टर, A2 वेक्टर अप टू AR मायनस 1 वेक्टर कॉमा बी वेक्टर इज अ बेसिस वेक्टर. समजलंय का थेरम? हो मॅम. ओके, पार्ट 2 समजला ना आता? हो. ठीक आहे. कोण सांगेल इन शॉर्ट पार्ट 1 आणि पार्ट 2? किंवा कोणीतरी एकाने पार्ट 1 सांगायचा आणि दुसऱ्याने पार्ट 2. कोण सांगताय? का मी नाव सांगू? तुम्ही मला सांगितलं तर मला कळेल की तुम्हाला समजलाय थेरम, तुम्ही बोललात तर. कोण बोलतंय? शिवानी मस्के. हॅलो, आवाज येतोय का? हा मॅम येतोय. थेरमचं स्टेटमेंट सांगता का काय होतं? हॅलो, दुसरं कोण सांगताय? म्हणजे तुम्हाला समजलेलं नाही का? मी सांगते मॅम. हा, ओके, सांगा. Given set of basis vector A1 vector, A2 vector up to AR vector for Rn and any other non-null vector B in Rn, then in the representation of B vector as a linear combination of A1 vector, A2 vector up to AR vector, that is B vector is equal to summation I running from 1 to R alpha I vector AI हे फर्स्ट मांडलं. and any vector AI vector for which alpha I is not equal to 0 is replaced by vector B, then the set of R vector is also basis for Rn. बरोबर. म्हणजे काय, आपल्याला एक गिवन बेसिस वेक्टर दिलेला आहे A1 A2 AR हा बेसिस वेक्टर दिलेला आहे आणि एक अनादर वेक्टर दिलेला आहे वेक्टर बी
त्याचं लिनियर कॉम्बिनेशन आहे समेशन ऑफ अल्फा आय ए आय व्हेक्टर आय रनिंग फ्रॉम 1 to r आणि अल्फा आय इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे जी अल्फा आय ही स्केलर क्वांटिटी दिलेली आहे विच इज नॉट इक्वल टू 0 असं गिवन दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर गिवन वेक्टर A1 A2 AR हा बेसिस वेक्टर आहे. त्याच्यानंतर आपल्याला प्रूफ काय करायचंय की तो जो बेसिस वेक्टर आहे त्याच्यामधला कोणताही एक वेक्टर जर आपण वेक्टर बी ने रिप्लेस केला तर जे आपल्याला न्यू कलेक्शन मिळणार आहे ते न्यू कलेक्शन सुद्धा बेसिस वेक्टर आहे असं आपल्याला प्रूफ करायचंय. बरोबर, हेच आहे ना स्टेटमेंट. हो मॅम. तर त्याच्यासाठी हो मॅम. हा जे न्यू कलेक्शन आहे ते आपल्याला बेसिस आहे की नाही हे चेक करायचंय म्हणून आपण त्याचं 2 पार्ट मध्ये प्रूफ केलं. कारण बेसिस वेक्टर साठी आपल्याला 2 कंडिशन चेक कराव्या लागतात. एक तर तो गिवन सेट ऑफ वेक्टर हा लिनियरली इंडिपेंडंट आहे की नाही आणि तो स्पॅनिंग सेट आहे की नाही. त्यामुळे त्याचे आपण थेरमचे काय केले 2 पार्ट मध्ये आपण तो प्रूफ केला. पहिल्यांदा तो लिनियरली इंडिपेंडंट आहे की नाही हे चेक केलं. लिनियरली इंडिपेंडंट साठी काय केलं आपण जे आपलं गिवन बेसिस वेक्टरचा सेट आहे A1 A2 AR हा काय केला त्यातला AR हा रिप्लेस केला वेक्टर बी ने. त्यामुळे आपल्याला न्यू कलेक्शन काय मिळालं A1 वेक्टर A2 वेक्टर अप टू AR-1 वेक्टर कॉमा बी वेक्टर असं न्यू कलेक्शन मिळालं. आणि ते न्यू कलेक्शन आपल्याला लिनियरली इंडिपेंडंट आहे की नाही हे पहिल्यांदा प्रूफ करायचं होतं. मग त्याच्यासाठी आपण हे जे न्यू कलेक्शन आहे त्याचं लिनियर कॉम्बिनेशन घेणार विच इज इक्वल टू 0 वेक्टर आणि लिनियरली इंडिपेंडंट आहे की नाही हे चेक कधी म्हणतो आपण जेव्हा त्याच्या स्केलर क्वांटिटीज ह्या 0 असतात तेव्हा. बरोबर, मग ते त्या न्यू कलेक्शनचं आपण लिनियर कॉम्बिनेशन घेतलं विच इज इक्वल टू 0 वेक्टर. ते सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला काय मिळालं की त्याच्या स्केलर क्वांटिटीज आहेत त्या सगळ्या 0 मिळतात आपल्याला. मग स्केलर क्वांटिटीज जर 0 मिळत असतील तर जे न्यू कलेक्शन आहे ते लिनियरली इंडिपेंडंट आहे हे आपल्याला इथे प्रूफ झालं. आणि त्याच्यानंतर सेकंड पार्ट मध्ये आपण फक्त तो स्पॅनिंग सेट आहे की नाही हे चेक करायचं होतं आपल्याला. त्याच्यासाठी एक आपण एक्स वेक्टर कन्सिडर केला आणि एक्स वेक्टर इज इक्वल टू आपल्याला जो न्यू कलेक्शन आहे वेक्टरचं त्याचं लिनियर कॉम्बिनेशन पाहिजे. आणि जो आपला मग काय केलं गिव्हन वेक्टर एक आपल्याला दिलेला आहे थेरम मध्ये वेक्टर बी इज इक्वल टू समेशन ऑफ अल्फा आय ए आय वेक्टर. तो बी वेक्टर फक्त एक्सपांड करायचा आणि एक्सपांड केल्यानंतर त्याच्यावरून आपण AR वेक्टर AR ची व्हॅल्यू काढायची. वेक्टर AR ची व्हॅल्यू पुन्हा आपण कशामध्ये पुट करणार आहे एक्स वेक्टर मध्ये. एक्स वेक्टर मध्ये AR ची व्हॅल्यू पुट केल्यानंतर AI च्या टर्म अप टू AR-1 च्या टर्म एकत्र केल्या राहिलेल्या BR ची टर्म मग पुन्हा एक्स वेक्टर इज इक्वल टू आपल्याला न्यू कलेक्शनचं लिनियर कॉम्बिनेशन मिळेल आणि लिनियर कॉम्बिनेशन तिथे मिळते आपल्याला. त्यामुळे आपण म्हणू शकतो तिथे की गिव्हन सेट ऑफ वेक्टर म्हणजे जे न्यू कलेक्शन आहे ते काय स्पॅनिंग सेट आहे ते आपलं सेकंड पार्ट मध्ये प्रूफ होते आणि तो स्पॅनिंग सेट आहे म्हणजे काय पार्ट 1 प्रूफ झाला की तो लिनियरली इंडिपेंडंट आहे आणि तो स्पॅनिंग सेट सुद्धा आहे म्हणजे जे न्यू कलेक्शन आपल्याला आपण कन्सिडर केलं होतं तो बेसिस वेक्टर आहे हे प्रूफ होईल तिथं. समजला? ओके, आता पुढे नेक्स्ट थेरम आहे. स्क्रीन दिसते ना? हो मॅम. हा मॅम. नेक्स्ट थेरम आहे त्याचं स्टेटमेंट असं आहे एनी सेट ऑफ म्युच्युअली ऑर्थोगोनल व्हेक्टर्स फॉर्म्स ए बेसिस. एनी सेट ऑफ म्युच्युअली ऑर्थोगोनल व्हेक्टर्स फॉर्म्स ए बेसिस. ऑर्थोगोनल व्हेक्टर म्हणजे काय डेफिनेशन? ऑर्थोगोनल व्हेक्टरची मी सुरुवातीला सांगितलेली स्केलर प्रोडक्ट इज इक्वल टू 0. ऑर्थोगोनल व्हेक्टरचे स्केलर प्रोडक्ट हे 0 असतात. 0. म्हणजे सपोज तुमच्याकडे एक A1 वेक्टर आहे सॉरी AI वेक्टर असतील तर आपण तिथे काय म्हणणार त्याचं स्केलर प्रोडक्ट घेतला आपण. AI वेक्टर म्हणजे A1 A2 अप टू AN वेक्टर आहेत आणि त्यातला जर तुम्ही i आणि z टर्म घेतली दॅट इज AI वेक्टर इंटू AJ वेक्टर त्यांचं स्केलर प्रोडक्ट इज इक्वल टू 0 असेल फॉर ऑल तिथे I इज नॉट इक्वल टू J अशी कंडिशन असते ऑर्थोगोनल
व्हेक्टरसाठी आय इज नॉट इक्वल टू जे, तेव्हाच ते काय असतात ऑर्थोगोनल व्हेक्टर. आय इज इक्वल टू जे असेल तर तिथे त्याची तो नॉर्म 1 होते, त्याची लेंथ 1 होते. आय इज इक्वल टू जे असेल तर स्केलर प्रोडक्ट 1 होतो, आणि आय इज नॉट इक्वल टू जे असेल तर त्याचं स्केलर प्रोडक्ट 0 आणि तो ऑर्थोगोनल व्हेक्टर असतो. ठीक आहे. आता आपल्या थेरमचं स्टेटमेंट आहे एनी सेट ऑफ म्युच्युअली ऑर्थोगोनल व्हेक्टर्स फॉर्म्स ए बेसिस. ओके. आता प्रूफ. लेट A1 vector, A2 vector up to AN vector be the set of mutually orthogonal vector, and we have to prove that these are linearly independent. आता ते ऑर्थोगोनल व्हेक्टर आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे की एनी सेट ऑफ म्युच्युअली ऑर्थोगोनल व्हेक्टर फॉर्म्स अ बेसिस. आता तो बेसिस आहे की नाही चेक करण्यासाठी तो लिनियरली इंडिपेंडेंट आहे की नाही बघावं लागेल. मग लिनियरली इंडिपेंडेंट साठी आपण काय करणार आहे, गिव्हन सेट ऑफ व्हेक्टर्सचं लिनियर कॉम्बिनेशन घेणार. लिनियर कॉम्बिनेशन कन्सिडर केलं. कन्सिडर summation of I running from 1 to R alpha I AI vector is equal to 0 vector. लिनियर कॉम्बिनेशन कन्सिडर केलं. हे लिनियर कॉम्बिनेशन फक्त स्प्लिट केलेलं आहे. अल्फा 1 इंटू A1 वेक्टर प्लस अल्फा 2 इंटू A2 वेक्टर अप टू अल्फा R इंटू AR वेक्टर इज इक्वल टू 0 वेक्टर. इक्वेशन 1 दिलं त्याला. आता पुढे काय करायचं, प्री मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय A1 वेक्टर डॅश. जे इक्वेशन 1 आहे त्याला प्री मल्टिप्लाय करायचं कशाने, A1 वेक्टर डॅशने. आता प्री मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, अल्फा 1 इंटू A1 वेक्टर डॅश इंटू A1 वेक्टर प्लस अल्फा 2 इंटू A1 वेक्टर डॅश इंटू A2 up to alpha r into A1 vector dash into alpha r into AR is equal to 0 vector. ठीक आहे. पण आता ऑर्थोगोनल व्हेक्टरची कंडिशन काय असते, AI वेक्टर डॅश इंटू AJ वेक्टर म्हणजे त्यांचं स्केलर प्रोडक्ट इज इक्वल टू 0 फॉर ऑल I इज नॉट इक्वल टू J. मग इथे बघा A1 डॅश पहिली क्वांटिटी अल्फा 1 इंटू A1 वेक्टर डॅश इंटू A1 इज इक्वल टू 1 येणार, कारण की I इज इक्वल टू J. A1 डॅश इंटू A1 इथं काय I इज इक्वल टू J म्हणजे इथे त्यांचे स्केलर प्रोडक्ट काय येणार 1 येणार. प्लस अल्फा 2 इंटू A1 डॅश इंटू A2. आता इथे I इज नॉट इक्वल टू J कारण की A1 डॅश आहे आणि इंटू A2 आहे. A1 आहे आणि A2 आहे म्हणजे I इज नॉट इक्वल टू J म्हणजे इथे यांचं स्केलर प्रोडक्ट काय होणार आहे 0. अल्फा 2 इंटू 0 इज 0 प्लस सेम पुढच्या सगळ्या टर्म्स I इज नॉट इक्वल टू J च्याच आहेत, त्यामुळे पुढच्या सगळ्या टर्म्स काय होणार 0 म्हणजे इथे राहणार काय फक्त अल्फा 1 A1 डॅश इंटू A1 इज इक्वल टू 0. आता A1 डॅश इंटू A1 I इज इक्वल टू J आहे इथे म्हणजे इथे त्यांचं स्केलर प्रोडक्ट काय होणार आहे 1. I इज इक्वल टू J असेल तर स्केलर प्रोडक्ट हे 1 असतं म्हणजे तिथे नॉर्मची कंडिशन असते की नॉर्म 1 आहे, तिथे त्याची लेंथ 1 आहे. म्हणजे अल्फा 1 इंटू A1 वेक्टर डॅश इंटू A1 इज इक्वल टू 0 कारण पुढच्या सगळ्या टर्म्स आपल्याला 0 मिळणार आहेत कारण तो ऑर्थोगोनल वेक्टर आहे. विच इम्प्लाइज अल्फा 1 इज इक्वल टू 0 कारण इथे A1 डॅश इंटू A1 ची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे काय मिळालं आपल्याला तिथे अल्फा 1 इज इक्वल टू 0. सिमिलरली वी कॅन, आता इथे अल्फा 1 इज इक्वल टू 0 म्हणजे काय की स्केलर क्वांटिटी आपल्याला इथे 0 मिळाली, स्केलर क्वांटिटी 0 मिळाली. आता सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट अल्फा I इज इक्वल टू 0. आता जसं आपण अल्फा 1 इज इक्वल टू 0 प्रूव्ह केलं तसं आपण अल्फा 2 इज इक्वल टू 0 हे पण प्रूव्ह करू शकतो. अल्फा 3 इज इक्वल टू 0 हे पण प्रूव्ह करू शकतो. अप टू अल्फा R इज इक्वल टू 0 हे पण प्रूव्ह करू शकतो सिमिलरली. त्यामुळे सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट अल्फा I इज इक्वल टू 0 फॉर ऑल I रनिंग फ्रॉम 1 टू R. प्रत्येक आयच्या व्हॅल्यूसाठी आपण हे प्रूव्ह करू शकतो. कसं प्रूव्ह करणार आता,
सपोज अल्फा 2 इज इक्वल टू 0 हे प्रूव्ह करायचंय, तर त्यासाठी काय करावं लागेल? कोण सांगताय? अल्फा जसं टू आपण अल्फा 1 इज इक्वल टू, अल्फा टू बरोबर, जसं आपण अल्फा 1 इज इक्वल टू 0 केव्हा मिळालं आपल्याला? आपण इथं इक्वेशन 1 ला प्री मल्टिप्लाय कशाने केलं? A1 डॅशने. आता अल्फा 2 इज इक्वल टू 0 प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? ए प्री मल्टिप्लाय कशाने करावा लागेल? A2 डॅशने, बरोबर ना? हा, A2 डॅशने. अल्फा 3 इज इक्वल टू 0 प्रूव्ह करायचं असेल तर आपल्याला A3 डॅशने ते प्री मल्टिप्लाय करावं लागेल. सिमिलरली असं आपण प्रूव्ह करू शकतो अल्फा आय इज इक्वल टू 0. म्हणजे इथे आपल्याला स्केलर प्रोडक्ट जो आहे, सॉरी, स्केलर क्वांटिटी जी आहे अल्फा आय, ही स्केलर क्वांटिटी 0 मिळाली. स्केलर क्वांटिटी 0 मिळाली म्हणजे काय? A1 व्हेक्टर, A2 व्हेक्टर अप टू AR व्हेक्टर आर लिनियरली इंडिपेंडंट सेट ऑफ व्हेक्टर्स. A1, A2, AR हे काय आहेत? लिनियरली इंडिपेंडंट आहेत, कारण त्याचं स्केलर प्रोडक्ट हे आपल्याला 0 मिळालं. अँड फॉर्मचे बेसिस. ठीक आहे. आता इथं बेसिसची कंडिशन चेक केली नाही आपण, मग तुम्ही म्हणाल की कसं काय? म्हणजे आता फक्त लिनियरली इंडिपेंडंट चेक केलं आणि डायरेक्टच तुम्ही म्हणताय की हा बेसिस आहे, कसा? तर पुढे खाली एक नोट आहे बघा. टू एक्झामाइन वेदर द सेट ऑफ वेक्टर इज अ बेसिस, इट इज सफिशियंट टू टेस्ट वेदर दे आर लिनियरली इंडिपेंडंट ऑर नॉट. म्हणजे जर आपल्याला बेसिस आहे की नाही हे चेक करायचं, लिनियरली इंडिपेंडंट आहे हे करायचं. जर तो लिनियरली इंडिपेंडंट आहे तर तो स्पॅनिंग सेट ऑब्विसली असणार आहे. हे लिनियरली इंडिपेंडंट असेल तर तो स्पॅनिंग सेट असतोच, आणि त्यामुळे काय काय म्हणतो आपण? काय म्हणू शकतो की तो बेसिस आहे. म्हणजे इथे ह्या थेरम मध्ये फक्त कोणती कंडिशन चेक केली आहे? तो लिनियरली इंडिपेंडंट आहे की नाही. आणि जर लिनियरली इंडिपेंडंट आहे तर तो स्पॅनिंग सेट असणार आहे, आणि त्यामुळे तो काय फॉर्म करणार आहे? अँड इट फॉर्म ए बेसिस. कारण की बेसिस साठीची सफिशियंट कंडिशन आहे की तो लिनियरली इंडिपेंडंट आहे की नाही हे चेक करायचं. ठीक आहे, समजलं थेरम? हॅलो, थेरम समजला का? हो का नाही? हो, समजला. ओके, म्हणजे असं जरा बोलत जा पटपट. मुलांमध्ये मयूर साळुंखे, येस मॅडम. समजलं? ओके, श्रीकांत, समजलं का नाही? अनम्यूट करून रिप्लाय द्यावं. ठीक आहे, आता आपले हे 2 थेरम्स झाले. आता आपल्याला ग्रॅम स्मिथ ऑर्थोगोनलायझेशन प्रोसेस बघायचे, पण आपल्याकडे आता 5 मिनिटं आहेत, तर आपण नेक्स्ट लेक्चरला ते बघूया. ग्रॅम स्मिथ ऑर्थोगोनलायझेशन प्रोसेस. म्हणजे आपल्याकडे जर ग्रॅम स्मिथ ऑर्थोगोनलायझेशन प्रोसेस कशासाठी असते? जर आपल्याकडे लिनियरली इंडिपेंडंट सेट ऑफ वेक्टर्स असतील आणि ते जर आपल्याला ऑर्थोनॉर्मल बेसिसमध्ये कन्वर्ट करायचे असतील. any linearly independent set of vectors are converted into orthonormal basis. मग ते जर कन्वर्ट करायचे असतील तर त्याच्यासाठी ची प्रोसेस आहे ग्रॅम स्मिथ ऑर्थोगोनलायझेशन प्रोसेस. ती आपण नेक्स्ट लेक्चरला बघू त्याच्या. कोणाला काही डाऊट आहे का आजच्या लेक्चरमध्ये? काही क्वेरीज? समजलं नाही असं काही?
फर्स्ट थेरम आहे तो इम्पॉर्टंट होता, जो आपण 2 पार्ट मध्ये प्रूव्ह केला. तो इम्पॉर्टंट थेरम आहे. बेसिस वेक्टरची सफिशियंट कंडिशन काय सांगितली मी? बेसिस वेक्टर साठीची सफिशियंट कंडिशन. ते लिनियरली इंडिपेंडंट पाहिजे. लिनियरली बरोबर, म्हणजे तो इट इज सफिशियंट टू चेक इट इज लिनियरली इंडिपेंडंट ऑर नॉट. ह्या नोट वगैरे अशा लक्षात ठेवायच्या. तुमच्या क्लासच्या मुलीच खूप बोलतात, मुलं बोलत नाही तेवढे. मॅडम, हा बोला. थेरी पेपर आता फॉर्म भरणार ना आपण, तर त्याची फी किती असेल? मी सरांना विचारून सांगते सगळं, मग ग्रुपवर काही असेल नोटिफिकेशन तर किंवा उद्याच्या लेक्चरला सांगते तुम्हाला सगळं डिटेल्स. हा, कधी फॉर्म भरायचे किंवा फी वगैरे किती असेल हे मी विचारून सांगते. हा. हा. ओके, आणखी कोणाला काही विचारायचंय का? अभ्यास करताय का? नोट्स काढताय का? दहा दिवसात आता तुमच्या इंटरनल फर्स्ट येईल. आज 4 तारीख आहे. आपलं ग्रॅम स्मिथ ऑर्थोगोनलायझेशन प्रोसेस झाली की जो वेक्टर स्पेसचा जो पार्ट आहे तो संपेल आणि आपण मग मॅट्रायसिसला उद्या स्टार्ट करूयात. ते झाल्यानंतर ग्रॅम स्मिथ प्रोसेस झाल्यानंतर ना मॅट्रायसिस एकदम इझी आहे. मॅट्रिक्स वगैरे तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये शिकला असाल. झालेलं ना मॅथमॅटिक्स मध्ये? हा मिस. हा. मग बेसिक आहे मॅट्रायसिसचा पार्ट. त्याच्यानंतर मग आपलं फर्स्ट युनिट संपून जाईल मॅट्रायसिसचा पार्ट झाल्यानंतर. मॅडम, आर्थो नॉर्मलचं जरा सांगा की, म्हणजे ऑर्थोनॉर्मल. ऑर्थोगोनल. हा, बघा आता ऑर्थोगोनल वेक्टर म्हणजे काय? सपोज तुमच्याकडे AI वेक्टर आहेत, म्हणजे A1 वेक्टर आहे, A2 वेक्टर आहे, अप टू AR वेक्टर आहे. आता तुम्ही ऑर्थोगोनल कधी म्हणता? ऑर्थोगोनॅलिटीची कंडिशन काय आहे की त्याचा स्केलर प्रोडक्ट हा 0 पाहिजे. 2 वेक्टरचा स्केलर प्रोडक्ट हा 0 असेल तर काय म्हणतो आपण की ते 2 वेक्टर्स हे ऑर्थोगोनल आहेत. पण तिथं कंडिशन काय आहे मी सांगितली, I इज नॉट इक्वल टू J ही कंडिशन आहे. ठीक आहे. आणि जर I त्याची लेंथ जी आहे त्या वेक्टरची ती 1 येते, म्हणजे त्याची नॉर्म, म्हणजे ऑर्थोनॉर्मल वेक्टर साठीच्या ज्या 2 कंडिशन्स आहेत की तो एक पहिली कंडिशन काय आहे की तो ऑर्थोगोनल पाहिजे. बरोबर, पहिली कंडिशन काय आहे ऑर्थोनॉर्मल साठीची की तो ऑर्थोगोनल पाहिजे, म्हणजे त्याचं स्केलर प्रोडक्ट हे 0 पाहिजे आणि त्याची नॉर्म ही 1 पाहिजे. त्याची नॉर्म म्हणजे काय? 1 म्हणजे काय की त्याचं स्केलर प्रोडक्ट इज इक्वल टू 1. म्हणजे ऑर्थोगोनल साठी जसं आपण चेक करतो AI वेक्टर इंटू AI डॅश इंटू AJ वेक्टर इज इक्वल टू 0, म्हणजे 2 वेक्टरचं स्केलर प्रोडक्ट 0 फॉर ऑल I इज नॉट इक्वल टू J. आणि नॉर्म काढण्यासाठीची कंडिशन काय असते? I इज इक्वल टू J. I इज इक्वल टू J असेल तर त्या 2 वेक्टरची नॉर्म ही 1 येते. ठीक आहे. या दोन्ही कंडिशन जर असतील तर तो गिवन वेक्टर आर तो ऑर्थोनॉर्मल आहे असं आपण म्हणतो. समजलं का? हा मॅम. म्हणजे स्केलर प्रोडक्ट वरतीच स्केलर प्रोडक्ट 0 असेल फॉर ऑल I इज नॉट इक्वल टू J तर तो ऑर्थोगोनल, आणि स्केलर प्रोडक्ट
फॉर ऑल आय इज इक्वल टू जे साठी त्याची नॉर्म 1 असते. ह्या दोन्ही कंडिशन तेव्हा तो ऑर्थोनॉर्मल असतो. आता लेक्चर कोणाचं आहे? सेकंड लेक्चर घोरपडे सरांचं. घोरपडे सर.